राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जर तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर तुम्ही वयाचा दाखला काढायचा आहे, तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहेत। बघा, आज मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे, तर त्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामधील 50 लाख पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना या निर्णयाचा फायदा 100% होणार आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 50 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे, त्या ज्येष्ठ नागरिकांना या निर्णयाचा फायदा होणारच आहे। त्यामुळे जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर 4 कागदपत्रे काढायची आहे, कारण याचा GR सुद्धा आलेला आहे। बघा, आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे ज्यांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे अशा नागरिकांना प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये पती पत्नी असेल आणि त्या दोघांचे वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर दोघांना मिळून प्रत्येक महिन्याला 18,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांना कमी दिसणे, वयामुळे येणारे प्रॉब्लेम, पाठदुखी असेल, मानदुखी असेल, हातदुखी असेल किंवा गुडघेदुखी असेल, याच दृष्टिकोनातून ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही 100% या योजनेचा अर्ज करणं गरजेचं आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण असे पात्रता सुद्धा घालण्यात आलेले आहे। ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे महत्त्वपूर्ण अशी पात्रता असेल, सोबतच 4 कागदपत्रांची मागणी सुद्धा करण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल आणि तुमच्याकडे ही महत्त्वपूर्ण अशी 4 कागदपत्रे असतील तर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये मिळणार आहे। त्याच्यामुळे सर्वात प्रथम या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी पात्रता घालण्यात आलेली आहे ती पात्रता अगदी झटपट बघून घेऊया। त्यानंतर 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। परंतु तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल आणि तुम्ही आमच्या चॅनलला पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लगेच लाईक करून ठेवा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा। अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जे सरकार आनंदी निर्णय घेत असतं ते निर्णय तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये घेऊन येत असतो। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये मिळवण्यासाठी जी 5 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत त्याच्यापैकी पहिली पात्रता झटपट बघून घेऊयात। बघा, ज्येष्ठ नागरिकांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी नसला पाहिजे तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सरासरी तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नसला पाहिजे। सोबतच दुसरी जी पात्रता आहे ती पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्डच असायला पाहिजे। पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। परंतु ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे कोणतंच रेशन कार्ड नसेल तर त्या नागरिकांनी 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणारा उत्पन्न दाखला काढायचा आहे, तरच तुम्हाला प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। सोबतच तिसऱ्या पात्रतेच्या मुद्द्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांच्या घरामधील कोणताही सदस्य पोलीस नसावा, तलाठी नसावा, शिक्षक नसावा किंवा एखादा अधिकारी नसला पाहिजे तरच तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुमच्या स्वखर्चासाठी 9,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। आणि पती पत्नी दोघांचे वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु या योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे, सोबतच कागदपत्रे सुद्धा याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्या अगोदर महत्त्वपूर्ण असे पात्रतेचे 5 मुद्दे सांगण्यात आलेले आहेत। त्याच्यापैकी
3 मुद्दे सांगितलेले आहेत, उर्वरित 2 मुद्दे सुद्धा लगेच बघून घेऊयात। बघा पात्रतेच्या 4थ्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्येष्ठ नागरिकांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा। कारण टॅक्स कधी भरला जातो, ज्या वेळेस तुमचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असते, परंतु याच्यामध्ये उत्पन्नाची मर्यादा सुद्धा 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचीच घालण्यात आलेली आहे। आणि ज्येष्ठ नागरिकांकडे जी शेवटची पात्रता असायला पाहिजे ती सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा शेवटच्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की ज्येष्ठ नागरिकांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कारखान्यांमध्ये किंवा खासगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसला पाहिजे। तुमच्या घरामधील कोणताही सदस्य कारखान्यांमध्ये कामगार असेल तर चालणार आहे, परंतु घरातील सदस्य कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसला पाहिजे। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये मिळवण्यासाठी जी पात्रता घालण्यात आलेली होती ती पात्रता सुद्धा सांगितलेली आहे, परंतु हे 9,000 रुपये मिळवण्यासाठी या 5 पात्रतेमध्ये तुम्ही सुद्धा बसत असाल तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। अन्यथा या 5 पात्रतांपैकी एका जरी पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। सोबतच 9,000 रुपये मिळवण्यासाठी 4 कागदपत्रांची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे जे ज्येष्ठ नागरिक या 5 पात्रतेमध्ये बसले असतील तर त्यांच्याकडून अजून 4 कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे जे ज्येष्ठ नागरिक ही 4 कागदपत्रे देतील, हे 4 कागदपत्रे सादर करतील, त्याच ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत 9,000 रुपये रक्कम जमा केले जाणार आहे। त्यामुळे 5 पात्रता बघितलेले आहेत, 4 कागदपत्रे सुद्धा झटपट सांगतो। त्यानंतर अर्ज कुठे करायचा आहे, लाभ कशा पद्धतीने मिळवायचा आहे ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। तर बघा या 4 कागदपत्रांपैकी पहिलं कागदपत्र कोणतं आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा पहिले कागदपत्र म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या वयाचा दाखला। बघा वयाचा दाखला शासनाला ठोस पुरावा म्हणून लागणार आहे, त्यामुळे तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे आहे हे दर्शवण्यासाठी तुमच्याकडे वयाचा दाखला असावा लागणार आहे। हा वयाचा दाखला गावामधील ग्रामपंचायत मधून सुद्धा काढू शकता। जे ज्येष्ठ नागरिक वयाचा दाखला सादर करतील त्याच ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये होणार आहे। दुसरं कागदपत्र सुद्धा तेवढंच महत्त्वपूर्ण आहे। बघा दुसरं कागदपत्र म्हणजे तुमचे उत्पन्न खरोखर किती आहे हे दर्शवण्यासाठी तुमच्याकडे उत्पन्न दाखला सुद्धा असावा लागणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा 2.5 म्हणजेच 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणारा उत्पन्न दाखला सुद्धा काढायचा आहे। बघा पहिलं कागदपत्र म्हणजे वयाचा दाखला आणि दुसरं कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला, हे 2 कागदपत्र अर्जंट मध्ये काढून ठेवायचे आहे। सोबतच हे 9,000 रुपये मिळवण्यासाठी तिसरं कागदपत्र आहे, तर ते तिसरं कागदपत्र सुद्धा तेवढंच महत्त्वपूर्ण आहे। बघा तिसरं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असावं, परंतु ते आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असावं, कारण हे पैसे तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केले जाणार आहे। कारण सरकार ज्या योजना राबवत असतं त्या योजनांचा निधी डीबीटीच्या मार्फत पाठवला जात असतो। कारण कोणता पैसा कुठे खर्च केलेला आहे याचा हिशोब ठेवण्यासाठी सरकार हे थेट पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करत नसतं, तर हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात असतात। सोबतच शेवटचं कागदपत्र सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा चौथं कागदपत्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात, यासाठी तुमच्याकडे रहिवासी दाखला सुद्धा असावा लागणार आहे। तुमच्या गावामधील सरपंच असेल किंवा पोलीस पाटील असेल किंवा ग्रामसेवक असेल यांच्या नावाने रहिवासी दाखला सुद्धा मिळत असतो। त्यामुळे तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर तुम्ही रहिवासी दाखला सुद्धा काढायचा आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही सर्वात प्रथम आपल्या वयाचा दाखला काढायचा आहे, त्यानंतर तुम्ही उत्पन्न दाखला काढायचा आहे, त्यानंतर तुम्ही रहिवासी दाखला सुद्धा काढायचा आहे आणि आपला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचा आहे। बघा महत्त्वपूर्ण अशा 5 पात्रता सांगितलेल्या आहेत, सोबतच 4 कागदपत्रे सांगितलेले आहेत, परंतु अर्ज कुठे करायचा आहे याचा लाभ किती मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तुमच्या कामाची माहिती
तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये घेऊन येत असतो। तर बघा, ज्यांचं वय 60 वर्षांच्या पुढे आहे अशा ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये जमाच केले जाणार आहे। परंतु त्याच्या अगोदर ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरूच करण्यात आलेली आहे। त्या वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये मिळत असतात। त्याच अनुषंगाने या 3,000 रुपयांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे सरासरी अजून 6,000 रुपये रक्कम वाढवण्यात येणार आहे। कारण बीजेपीच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला होता की आमचं सरकार आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठा लाभ आम्हीच देणार आहोत। त्याच अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला सर्वात प्रथम 1,500 रुपये मिळत होते, त्यानंतर 2,100 रुपये करण्यात आलेले होते, त्यानंतर 3,000 रुपये करण्यात आलेले होते। त्याच अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांची मानदुखी असेल, पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल किंवा त्यांना दवाखान्यांना लागणारा खर्च असेल, त्याच अनुषंगाने प्रत्येक महिन्याला ज्येष्ठ नागरिकांना 9,000 रुपये देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर तुम्ही महत्त्वपूर्ण अशी 4 कागदपत्रे काढून ठेवायची आहेत। याचा GR येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये येणार आहे। GR आल्यानुसार प्रत्येक जिल्ह्यांमधील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये होणार आहे। बघा ज्येष्ठ नागरिकांनो, राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी बीजेपीने सर्वात मोठी योजना सुरू केलेली होती आणि लाडक्या बहिणींना त्याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये भेटतच आहे। सोबतच रेशनधारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा सुरूच केलेले आहे। त्याच अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी फक्त मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरूच केलेली होती। कारण ज्येष्ठ नागरिकांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही, कारण ज्येष्ठ नागरिकांचं वय 60 वर्षांच्या पुढे असतं, त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्यात आलेलं होतं। त्याच अनुषंगाने ज्यांचे वय 60 वर्ष पूर्ण आहे त्यांच्यासाठी सरकारने नवीन योजना सुद्धा घोषित केलेली आहे। त्याच्यावरती आज निर्णय झालेला आहे। त्याचा GR सुद्धा येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये येणार आहे। त्यामुळे तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला या योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण 2 दिवसांमध्ये आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ सुद्धा येणार आहे। बघा सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।